श्री स्वामी शिवानंद महाराज, पांगरे गाव, स्वामी गावचे खोत, सोसायटी प्रसिद्धी. पांगरे गाव आजूबाजूला जंगल डोंगरी यांनी व्यापलेले आहे. गाशी संबंध जवळजवळ नसल्यासारखा. गावात जायला साधा बैलगाडीचाही रस्ता नाही. सहज प्रवास पायी. अगदी जवळ मोठा गाव राजापूर ते 6 मैल अंतरावर कोणतीही वस्तू लागली तर आधी 6 मैलाचा रपेट केल्याशिवाय बाजार पिसायचा नाही. असे एकांतात निसर्गरम्य ठिकाण आहे हे सारे पांगरे गाव. त्यामुळे स्वामी अनेक वस्तूंच्या औषधाचा संग्रह करीत असत. अगदी सुईदोरा, धवतटाक, पेन्सिल, स्टॅम्प पॅड, शाई, खोडरबर यासारख्या शालेय वस्तू, अनेक वनौषधी काढे वगैरे त्यावेळी पेटंट असलेल्या औषधांपर्यंत, तसेच गावात सहसा न मिळू शकणाऱ्या केशर, वेलची, लवंग यासारख्या वस्तू किंवा मनुका, खारीक यासारख्या औषध काढ्यात लागणारे जिन्नस, हरडा, बेहडा, वाक्याची शेंग, बेलफळ हे सुद्धा अनेक जिन्नस त्यांच्या संग्रही असत. गावात कोणीकडे मिळणार नाही अशी गोष्ट स्वामींकडे हमखास मिळेल याचा विचार अडलेले अनेक लोक त्यांच्याकडे येत. सेवावृत्ती स्वामी प्रत्येकाला अडचणी वेळी त्या सर्व गोष्टी मुक्त असताना देत. पांगरे गावचे खोत असल्याने आले गेल्याचे घर, स्वतःची चोख आपुलकीच्या वागणुकीने व दुसऱ्यांची प्रसंगी उपयोग पडण्याच्या वृत्तीमुळे पंचक्रोशातील मान्यवर व्यक्ती म्हणून त्यांची स्वकृतत्वाने आपले स्थान प्रसर केले होते. आजूबाजूला कोणाकडे लग्न असो किंवा काही कार्यक्रम व कोणास कसला प्रसंग आलेला असो, स्वामी मंदिर धावून गेले नाहीत असे कधीच झाले नाही. अशा वागणुकीमुळे प्रत्येक वेळा पदरमोड देखील होत असे. पण कधी त्यांच्या तोंडेवाटी त्याबद्दल एक अवक्षर देखील कोणाला ऐकू आले नाही. दारी एक आर्थिक टंचाई असली तरी दारिद्र्य नव्हते. त्यावेळी पांगरे गावात सर्व प्रकारचे पीक येत असत. फंडाची वसुली योग्य प्रकारे होत असे. तूर, हरभरा, चवळी, मूग, वाटाणा, उडीद, गहू, ज्वारी अशा घाटावरची धान्य तर होतच, पण हळद, धने, वाले, थोडा ऊस हेही होत असे. शिवाय इकडची कोकणची पिके भात, नाचणी, कडवा, कुळीत, पावटा वगैरे सुद्धा असत. त्यामुळे येणाऱ्या जाण्याचे सर्वांना पुरून उरेल इतके धान्य घरचेच असे. भाजीपाला, मिरची घरचेच असे. दुबते वर्षे होते. त्यामुळे व्यवहारात खायची प्यायची टंचाई नव्हती. बहुतेक सर्व बुकुळे विश्वासाची होते. शिवाय या खोतांना फसवले तर आपलेच काहीतरी वाईट होते असा त्यांचा समज होता. पीक पाहणी करता किंवा मळणीचे वेळी खळ्यावर कधी फारसे हजर देखील राहत नसत. हिशोबाने होणाऱ्या न्याय वाटा त्यांना मिळत असे. कोणाच्या खळ्यावर किती धान्य झाले, कोणाचे शेत खरेच बुडाले, कोणाचे पीक कमी आले या गोष्टी प्रत्यक्ष पाहणी न करता सुद्धा कृष्णाभाऊ समजत. याची जाणीव सर्व कुळांना झालेली होती. त्यामुळे यांच्याशी कोणाच्या अप्रामाणिकपणा व्यवहार करीत नसत. जात्याच्या कृष्णबाईंना टापटिपचे व स्वच्छते आवड हे कपड्यांना जीवाच्या मुलांनी जपत असत. कुठेही बसायचे झाले तर रुमाल अंथरून मग बसत. अंगावरचे वा इतर कपडे कधीही मळलेले त्यांना चालत नसत. लहानसा डाग देखील त्यांना सहन होत नसे. घामट दुर्गंधी तर कधी चाललेच नाही. उशीला अंगावर अंथरुणाला कपड्याने तेलच डाग पडेल त्यांना सहन होत नसत. अंथरुणावर ते स्वतः झोपून उठले तर त्या अंथरुणावर कोणी झोपलेले होते की नव्हते असे वाटणे इतके ते स्वच्छ व नीट, एकही सुरकुती न पडलेली असेल. गरिबांना त्यांना कधीच इर्षा केला नाही. पण गरिबाच्या नावा गलिच्छ मलिन घामट आणि घाण येणाऱ्या अनुकंपा कीव मात्र करीत. असा एखाद्या पाहुणा कधीतरी आलाच तर त्या दुसऱ्या दिवशी त्याला दिलेल्या अंथरुणापासून सर्व कपडे स्वच्छ धुवून ठेवीत. त्यांचे मन मोठे सुगंधी वेडे होते. उंची अतरे सुवासिक जे तेल असते नेहमी वापरीत. देवाला अत्तर लावीत. सुगंध तेलाने नाव भाकू घालीत. स्वतः देखील एका फाया बाहेर जाताना कानावर ठेवीत. त्याच्या देवघराजवळ गेले की सुगंध फुले अत्तरे यांचा मनमोहक वास जवळ असे जाणावे असे जाणवत. त्यांच्या स्वयंपाकघरात कधी ट्राक वळलेले दिसत नसे. सर्व जमीन अशा स्वच्छ कुळकुळीत तुळतुळीत असतात की सांडलेलं तेलतूप हातात उचलून घेतलं तर कचऱ्याला कण अगर मातीचा अंश दिसत नसे. घरात येणारे धान्यसुद्धा नीट निवडून पाकडून वाळवून व्यवस्थित ठेवलेले असे. एखादी गृहिणीसुद्धा करू शकणार नाही असा सर्व संसार टापटीप व स्वच्छता प्रकार होता. स्वयंपाकसुद्धा पक्वान्नसह सर्व त्यांना उत्तम करता येत होते. अंदाज मिठी तिखटापासून पानांना किती लागेल इथपर्यंत अचूक असे. आलेल्या अतिथीची सेवा करताना त्यांनी कधीच हातचे राखून केले नाही. स्वतःच्या सुपन्न सुखवस्तू घरातून सुद्धा मिळणार नाहीत अशी ते आलेल्या आपुलकी सर्वाई करत. हा श्रीमंत तो गरीब, हा अधिकार तो नोकर, हा सामान्य तो मोठा
हा भेदभाव त्यांनी कधीही केला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे येणारा प्रत्येक पाहुणा अतिथी नेहमीच पूर्ण समाधानी होऊनच परत जात असे. त्यांची अशी आपुलकीची प्रेमाची वागणूक फक्त स्वकीय स्वजातीय त्रिपुरातीची मर्यादित होती असे नाही, तर गावातल्या सर्व 18 पगड जातीच्या नव्हे तर त्यावेळी हलक्या समजल्या जाणाऱ्या जातीवर सुद्धा सुद्धा तिची आपुलकी व कळवळ होती. इतकेच नव्हे त्या परधर्मी अशी देखील ते याच संबंध भावनेने बघत असत. तेव्हा सर्वांना त्याचा आदर वाटत असे. इतर परक्या माणसाप्रमाणे सांगायला सुद्धा संकोच वाटते अशा घरगुती व खाजगी अडचणीसुद्धा लोक अगदी मोकळेपणाने स्वामींना सांगत असत. इतकंच नव्हे त्या पती पत्नी संबंधीच्या मतभेदातसुद्धा ती पती अगर पत्नी स्वामींना सांगून मार्गदर्शन मिळवत असत. श्री स्वामी कधी कोणाला बद सल्ला देत नाही. त्यांनी वर्तवलेले अंदाज सहसा कधी चुकलेले नाहीत. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जे वागले त्यांची नेहमी हितच झाले. जे स्वामींच्या सल्ल्याप्रमाणे वागू शकले नाहीत त्यांनी मागवून स्वामींच्या सल्ल्याप्रमाणे वागलो असतो तर बरे झाले असते असेच म्हणण्याची वेळ आली. कोणी त्यांच्या समोरच्या व्यक्तीने अनेक मागील जन्म प्रत्यक्ष तपासून पाहण्याची त्यांच्या भविष्याची संपूर्ण माहिती असणाऱ्या दैवी शक्ती संपन्न साधकाला काय अशक्य असणार. त्यांना यव्वनात दिक्पालातील त्रिकाल ज्ञान त्रिभुवनाचे दर्शन होण्याची शक्यता प्राप्त झालेली होती. तरी तो कोणाला आपली खरी ओळख करू नये म्हणून स्थलकाल परिस्थितीनुसार ते अनेक अज्ञानांचे बुरखे घेत असत. ज्योतिषी पंचांगवरे सारे नाटक हा असा त्यांचा आपला एक बुरखा होता. त्यामुळे खऱ्या योग्यतेचे मूल्यमापन न होता ज्योतिषी खोत हीच आपली प्रतिमा तशीच राहू देण्याचे त्यांचे यश मिळवले. कालमानुसार पांगरे या गावच्या जीवनात सुद्धा बदल घडत होते. दुसऱ्या महायुद्ध सुरू झाले आणि विविध निमंत्रणे रेशन सहकारी सोसायटी स्वस्त दुकान अशा गोष्टी खेडेगावापर्यंत पोहोचल्या. देशात घडणारे विविध बदल याही गावात घडत होते. देशात घडणाऱ्या प्रकारच्या प्रतिध्वनी याही गावात उमटत होते. पण इतर गावाप्रमाणे हेही गाव एखाद्या स्थितिप्रज्ञाप्रमाणे सर्व निंबूटपणे पाहत होते. अशा सुमारे शेजारच्या एक दोन मिळून एक विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या स्थापन करण्याचे ठरले. त्याचप्रमाणे सोसायटीची निघाली 1944 साली. अर्थात चेअरमनपद अवघानेच स्वामींकडे आले. पदर मोड करून देखील संसारिक हित करणारा निस्पृह निस्वार्थ चेअरमन मिळाल्यामुळे सोसायटी चांगली चालली. नेहमी वर्गात राहिली व गावड्या गावातील या कार्यक्षम सोसायटीच्या कारभाराकडे वरिष्ठ जाणत्या अधिकाऱ्यांनी इतरांचे लक्ष वेधले. या सोसायटीमध्ये स्वामींचा रत्नागिरीचा संबंध आला. यापूर्वी कधी आली अपिलाच्या या कोर्टाच्या कामासाठी रत्नागिरी येत, पण गड्याला येऊन पूर्णगड मार्ग पायी घेऊन विठ्ठल मंदिर अगर अशा कोणत्या तरी धर्मशाळेत उतरत. त्यांचे येथील वकील नानल पुढे यांच्याकडे उतरत. आता बदलत्या काळात सोसायटीचे चेअरमन म्हणून जिल्ह्याकडे बरेच वेळा जावे लागे. अशा वेळी कृष्णाश्रमात उतरत मोटरने जात येत. हा वेळोपाव ते मोटार सर्व्हिस सुरू झाल्यामुळे प्रवास जरा सुकर झाला होता. याच काळी ते एक हकीकत सोसायटीच्या ऑडिटसाठी शोभासाठी अनेक अधिकारी येत जात. सोसायटीच्या कार्यालय हमरस्त्यावर असलेल्या कोंडिया गावाकडे असल्याने वरिष्ठ अधिकारीसुद्धा अनेक वेळा भेट देत असत. आत्तापुरते एवढे. कार्याला मदत करण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जास्तीत जास्त लोकांना पोचवा, जास्तीत जास्त वेळ चॅनलवर घालवा. प्लेलिस्टमध्ये बघा, इतरही व्हिडिओ आहेत ते बघा, चांगले आहेत. विनंती आहे सर्वांपर्यंत पोचवा.